रिसॉर्टच्या त्या भव्य लाकडी व्हरांड्यामध्ये वातावरण कमालीचे तापले होते. तन्वीने रणवीरच्या शर्टाचा कॉलर आपल्या नाजूक पण भयंकर घट्ट मुठीत आवळून धरला होता. दोघांच्या चेहऱ्यामध्ये अवघ्या 2-3 इंचाचे अंतर उरले होते. तन्वीच्या डोळ्यांमध्ये जराही भीती नव्हती. तिथे फक्त स्वाभिमानाची आणि तिरस्काराची ठिणगी धगधगत होती. तर रणवीरच्या डोळ्यांमध्ये त्याच दुखावलेला अहंकार, जळफळाट आणि तन्वीच्या या उद्धटपणाचा बदला घेण्याची तीक्ष्ण नजर स्पष्ट दिसत होती. तुम्ही जगातील सर्वात गर्विष्ठ, उर्फटा, रागीट आणि तापट माणूस आहात मिस्टर रणवीर. तन्वीने त्याच्या कॉलरला पुन्हा एकदा झटका देत त्याच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून बजावले. रणवीरने मान किंचित खाली झुकवली. त्याचा उबदार जड श्वास तन्वीच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. त्याने तन्वीचा कॉलर धरलेला हात आपल्या मोठ्या, उबदार आणि मजबूत तळहाताने आवळला आणि तिचा हात हळूहळू त्याच्या कॉलरवरून मागे ढकलला. आणि तुम्ही जगातले सर्वात कटकटी, हट्टी आणि डोक्यात जाणारी मुलगी आहात मिस तन्वी. रणवीरचा आवाज खूप खोल आणि धोकादायक झाला होता. माझ्या शर्टाला पुन्हा हात लावायची हिंमत करायची नाही. मी फक्त माणसाच्या नात्याने तुम्हाला तुमच्या घोट्याला औषध लावले होते, पण तुमच्यामध्ये साधी शिष्टाचाराची गोष्ट सुद्धा उरली नाहीये. मी नाही मागितली होती तुमच्याकडे दया. तन्वी सोफ्यावरून तडक उठून उभी राहण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मला तुमच्या या उपकाराची आणि औषधाची अजिबात गरज नाही. बोलता बोलता तन्वीने तिच्या दुखावलेल्या डाव्या पायावर अचानक पूर्णपणे वजन टाकले. घोट्यातून सनसनीत कसकसणारी वेदनेची लाट थेट तिच्या डोक्यामध्ये गेली. आई ग! असा मोठ्याने चित्कार तिच्या तोंडून बाहेर पडला आणि तिचा तोल पार गेला. ती थेट खाली पडणार होती, पण रणवीरची नजर आणि हालचाल विजेसारखी चपळ होती. त्याने एका क्षणाचाही विचार न करता पुढे येऊन तन्वीला कमरेभोवती दोन्ही हातांनी घट्ट कसले. तन्वी थेट रणवीरच्या छातीवर जाऊन आदळली. रणवीरने तिला खाली पडू न देता स्वतःच्या शरीराचा आधार देत सावरले. तन्वीचा चेहरा रणवीरच्या गळ्याशी टेकला होता आणि तिचे दोन्ही हात रणवीरच्या खांद्यांवर घट्ट आवळले गेले होते. तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? रणवीरच्या छातीची हालचाल वेगाने होत होती. तो तिच्या अगदी कानाजवळ रागाने फुसफुसला. कधीतरी समोरच्याचे ऐकायला शिकाल का, की प्रत्येक वेळी असाच पोरकटपणा करून स्वतःचे पाय तोडून घेणार आहात? तन्वीचा श्वास वेगाने चालला होता. रणवीरच्या शरीराची ती भक्कम ताकद आणि त्याच्या छातीचे ठोके तिला अगदी जवळून जाणवत होते. तिने मान वर केली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. मी पडले असते तर पडले असते, पण मला तुमचा असा आधार नकोय. सोडा मला. अजिबात सोडणार नाही. रणवीरने तिला अधिकच घट्ट पकडले आणि एका झटक्यात तिला सोफ्यावर पुन्हा सरळ बसवले. शांतपणे इथे बसून राहा. आता जर पुन्हा उठायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला याच सोफ्याला बांधून ठेवेन, समजले? तन्वी अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्ही धमकी देताय मला? मी धमकी देणारा माणूस नाही मिस तन्वी. मी जे बोलतो ते करून दाखवतो. रणवीरने तिथल्या टेबलावरचा पेनकिलर स्प्रे पुन्हा उचलला आणि तो तिच्या चेहऱ्यासमोर दाखवत म्हणाला, शांतपणे पाय सरळ ठेवा. आता एक शब्दही बोलायचा नाही. तन्वीने दात ओठ खाल्ले, पण पायात होणाऱ्या भयंकर वेदनेमुळे तिला नाईलाजाने शांत बसावे लागले. तिने दोन्ही हात छातीशी बांधले आणि तोंड दुसरीकडे फिरवून बसली. इतक्यात बाहेर पावसाचा जोर प्रचंड वाढला. विजांच्या कडकडाटासह आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळू लागला. रिसॉर्टच्या मुख्य रस्त्यावर पाणी साचले होते आणि झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. समीर लांबूनच घाबरत पुढे आला. सर, मॅडम, एक मोठी अडचण झाली आहे. रणवीरने रुमालाने मान पुसत विचारले. आता काय नवीन कटकट झाली समीर? सर, रिसॉर्टच्या मॅनेजरने सांगितले आहे की मुख्य रस्त्यावर महाकाय झाड पडले आहे आणि ट्रॅफिक पूर्ण ठप्प झाले आहे. आज रात्री शहरात जाणे अशक्य आहे. मॅनेजरने आपल्याला रिसॉर्टच्या मागे असलेल्या व्हिला नंबर 4 मध्ये आजच्या रात्रीपुरती मुक्कामाची व्यवस्था करून दिली आहे. समीर थरथरत म्हणाला. व्हॉट? तन्वी सोफ्यावरून उडी मारून ओरडली. मी या गर्विष्ठ माणसासोबत एका विलामध्ये राहणार? अजिबात नाही. मी पावसात चालत जाईन, पण याच्यासोबत मुक्काम करणार नाही. मला सुद्धा तुमच्या कटकटी आणि भांडखोर चेहऱ्याकडे रात्री पाहायची अजिबात हौस नाहीये मिस तन्वी. रणवीरने लॅपटॉप बॅगेत टाकत कडक उत्तर दिले. पण बाहेर मुसळधार पाऊस आहे. तुम्हाला पावसामध्ये वाहून जायचे असेल तर जा. मला अडवायला फालतू वेळ नाहीये. समीर, बॅगा विलामध्ये घेऊन चल. रणवीर ताठ मानेने बॅग घेऊन विलाच्या दिशेने निघून गेला. तन्वीने दातोट खाल्ले. पायाची वेदना आणि बाहेरचे वादळ पाहून तिला नाईलाजाने लंगडत पाय आपटत त्या विलाच्या दिशेने जावे लागले. तो विला खूपच आलिशान होता. लाकडी फ्लोरिंग, मऊ सोफे, भव्य काचेच्या खिडक्या आणि एक मध्यभागी मोठा हॉल. पण अडचण अशी होती की त्या विलामध्ये राहण्यासाठी एकच मोठा हॉल आणि बाजूला एकच मोठी बेडरूम होती. तन्वी आतमध्ये आली. तिने अंगावरचा ओला दुपट्टा काढला आणि टेबलवर आदळला. बघा मिस्टर रणवीर, तन्वीने रागाने ओरडून सांगितले. या विलामध्ये 2 भाग होतील. मुख्य बेडरूम माझी असेल आणि तुम्ही या हॉलमधील सोफ्यावर झोपाल.
आणि दुसरी गोष्ट, हॉलच्या आणि बेडरूमच्या मध्ये कोणीही एकमेकांच्या हद्दीमध्ये यायचे नाही. तन्वीने बाजूला ठेवलेली एक मोठी लाकडी काठी उचलली आणि तिथल्या लाकडी फ्लोअरवर मधोमध एक काल्पनिक रेषा दाखवत म्हणाली, ही रेषा ओलांडून माझ्या बाजूला यायचे नाही. तुमच्या या कडक शिस्तीच्या गप्पा तिकडेच ठेवा. रणवीरने अवाक होऊन त्या रेषेकडे पाहिले आणि मग तन्वीच्या रागीट चेहऱ्याकडे पाहिले. तुमचे डोके पूर्णपणे फिरले आहे मिस तन्वी. हा काय लहान मुलांचा बालकटपणा चालवला आहे? मी या कंपनीचा हेड आहे. मला कुठे झोपायचे हे तुम्ही ठरवणार नाहीत. मीच ठरवणार, कारण मी तुमच्यासोबत एका खोलीमध्ये राहू शकत नाही. तन्वीने दोन्ही हात कमरेवर ठेवले. मला सुद्धा तुमच्या शांततेचा भंग करायचा नाही. तुम्ही ती बेडरूम घ्या आणि मला माझे काम करू द्या. रणवीरने लॅपटॉप टेबलवर ठेवला आणि तो सोफ्यावर बसला. रात्रीचे 10 वाजले. विजेचा पुरवठा अचानक खंडित झाला. विलामधील सर्व दिवे बंद झाले आणि संपूर्ण विलामध्ये काळाकुट्ट अंधार पसरला. बाहेर विजांचा भयंकर कडकडाट सुरू होता. बेडरूममधून तन्वीच्या जोरात ओरडण्याचा आवाज आला. तन्वीला काळ्याकुट्ट अंधाराची आणि विजांच्या आवाजाची भयंकर भीती वाटायची. ती घाबरून बेडरूमचा दरवाजा उघडून धावत हॉलमध्ये आली. अंधारात तिचा पाय पुन्हा एकदा सोफ्याच्या कोपऱ्याला धडकला आणि ती आई ग म्हणून थेट रणवीरच्या अंगावर जाऊन पडली. रणवीर सोफ्यावर बसला होता. तन्वी थेट त्याच्या मांडीवर आणि छातीवर पडली. तिने घाबरून रणवीरच्या लेदर जॅकेटला दोन्ही हातांनी भयंकर घट्ट पकडून ठेवले. तिची छाती वेगाने वर खाली होत होती. रणवीरने मोबाईलची टॉर्च चालू केली. पिवळ्या पांढऱ्या प्रकाशामध्ये तन्वीचा घाबरलेला श्वास रोखलेला चेहरा स्पष्ट दिसला. तिचे डोळे मोठे झाले होते आणि ती रणवीरच्या अगदी जवळ त्याच्या छातीला बिलगून उभी होती. तन्वी, काय झाले? रणवीरने तिच्या पाठीवर हात ठेवून विचारले. त्याच्या आवाजातला कडकपणा एका क्षणासाठी कमी झाला होता. अंधार, वीज, मला भीती वाटते रणवीर. तन्वीचा ताठरपणा, तिचा अहंकार या क्षणी कुठेच दिसत नव्हता. ती एका लहान मुलीसारखी घाबरून रणवीरच्या जॅकेटला घट्ट आवळून बसली होती. रणवीरच्या कडक हृदयाला पहिल्यांदाच एक अथांग धक्का बसला. जी मुलगी नेहमी वाघिणीसारखी त्याच्यावर गुरगुरायची, ती आज त्याच्या मिठीत पार थरथरत होती. रणवीरने तिची भीती दूर करण्यासाठी तिला आपल्या दोन्ही बाहूंमध्ये घट्ट आवळले. त्याने तिचा चेहरा आपल्या छातीशी टेकवला. शांत हो तन्वी, मी इथेच आहे. काही होणार नाही तुला, मी आहे ना. तन्वीने रणवीरच्या गळ्यामध्ये आपले नाजूक हात अडकवले. ती त्याच्या छातीवर डोके ठेवून श्वास घेत होती. रणवीरचा उबदार स्पर्श, त्याचे दणकट बाहू आणि त्याची ती कडक पण अत्यंत सुरक्षित वाटणारी मिठी या क्षणी तन्वीसाठी एकमेव आधार बनली होती. रणवीरने आपल्या एका हाताने तिचे पाठीवरचे मोकळे केस हळूवार कुरवाळले. तन्वी, शांत हो, श्वास घे, मी कुठेही जात नाहीये. रणवीरचा हा अत्यंत मऊ आणि काळजीवाहू अवतार तन्वीने पहिल्यांदाच पाहिला होता. तो कितीही गर्विष्ठ आणि रागीट असला तरी या संकटाच्या क्षणी तो तिला जीवापाड सांभाळत होता. सुमारे अर्धा तास दोघेही त्या अंधारामध्ये सोफ्यावर एकमेकांच्या अतिशय घट्ट मिठीमध्ये बसून राहिले. तन्वीच्या श्वासांचा वेग हळूहळू कमी झाला. ती रणवीरच्या छातीवर शांत झाली. सकाळी 7 वाजले. विलामध्ये विजेचा पुरवठा पूर्ववत झाला. खिडक्यांमधून सकाळचा कोवळा प्रकाश आतमध्ये आला. तन्वीचे डोळे उघडले. तिला अचानक भान आले. तिला जाणीव झाली की ती रात्रभर रणवीरच्या छातीवर डोके ठेवून त्याला पूर्णपणे मिठी मारून सोफ्यावर बसली होती. रणवीरचा एक हात अजूनही तिच्या कमरेभोवती घट्ट होता. तन्वीचा चेहरा प्रचंड लाजेने, संकोचाने आणि अस्वस्थतेने पार लाल गुलाबी झाला. तिने घाईघाईने स्वतःला रणवीरच्या मिठीतून मागे खेचले. रणवीरचेही डोळे उघडले. तो अस्वस्थ होऊन सोफ्यावर सरळ बसला. त्याने स्वतःचा शर्ट आणि कॉलर नीट केली आणि नेहमीसारखा कडक चेहरा केला. तन्वी सोफ्यावरून उठून उभी राहिली. तिने तिचे केस सावरले. तिच्या मनामध्ये काल रात्रीच्या त्या प्रसंगाबद्दल एक अनपेक्षित कृतज्ञता स्पष्ट आली होती. ती खाली पाहत अडकळत म्हणाली, रणवीर, थँक्स. तू काल रात्री. रणवीर सोफ्यावरून उठला. त्याने मान वळवली. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच नेहमीचा गर्विष्ठ आणि कडक भाव आला होता. तो अतिशय थंड आवाजामध्ये म्हणाला, मिस तन्वी, आभार मानायची अजिबात गरज नाही. काल अंधार होता आणि तुम्ही ओरडत होतात म्हणून मी तुम्हाला सांभाळले. तिथे तुमच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती तरी मी तेच केले असते. मला माझ्या विलामध्ये कोणाचा तमाशा किंवा आरडाओरडा नको होता. रणवीरचे हे शब्द, तिथे दुसरी कोणतीही मुलगी असती तरी मी तेच केले असते, तन्वीच्या स्वाभिमानाला थेट छुरीसारखे खुपसले. तन्वीचे डोळे रागाने पार लाल झाले. तिची ती अनपेक्षित कृतज्ञता एका सेकंदामध्ये जळून खाक झाली आणि तिच्यातला तोच भयंकर रागीट अवतार पुन्हा एकदा जागा झाला. ओ, म्हणजे तुम्ही माझ्यावर उपकार केलेत काय? तन्वी जोरात ओरडली. मी काही तुमच्या पाया पडायला आले नव्हते मिस्टर गर्विष्ठ. मला वाटलं होतं की तुमच्यात थोडी तरी माणुसकी असेल, पण तुम्ही तोच उरफाटा, गर्विष्ठ आणि नीच माणूस आहात. तन्वी, रणवीर कडाडला. तुमच्या या अंगावर येणाऱ्या स्वभावामुळेच मी तुम्हाला मदत करायला नको होती. मी मागितली नव्हती मदत. तन्वीने तिची बॅग उचलली आणि पाय आपटत दरवाजाकडे निघाली. पुन्हा कधी मी संकटात असेल ना तरी मला हात लावायची हिंमत करू नका. मला तुमच्या या उपकाराची आणि मदतीची भीक नकोय.
माझ्याकडे फालतू वेळ नाहीये तुम्हाला वाचवायला. रणवीरने लॅपटॉप जोरात बंद केला. तन्वीने विलाचा दरवाजा जोरात आपटला आणि ती पावसात बाहेर निघून गेली. रणवीरनेही आपली बॅग उचलली आणि गाडीचा दरवाजा जोरात बंद करत तो गाडी वेगाने पुढे घेऊन गेला. रात्रीच्या त्या अंधारामध्ये एका क्षणासाठी दोघांमधील अहंकारांची भिंत तुटली होती, पण सकाळ होताच तोच अहंकार, तोच इगो आणि तेच न संपणारे भांडण पुन्हा दुप्पट ताकदीने उभे राहिले होते. दोघांमधील हे कुरुक्षेत्र आता पुढच्या भागामध्ये ऑफिसमध्ये काय नवीन भडका उडून देते हे पाहणे आता आणखीनच रंजक ठरेल. रस्त्यावरच्या चिखलातून वाट काढत तन्वी जेव्हा मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचली तेव्हा पावसाची रिमझिम पुन्हा सुरू झाली होती. तिच्या मनामध्ये संतापाचा भयंकर डोम पेटला होता. रणवीरचे ते कडवट शब्द, तिथे दुसरी कोणतीही मुलगी असती तरी मी तेच केले असते, तिच्या कानामध्ये एखाद्या सुरीसारखे खुपसत होते. तिने रस्त्यावरून जाणारी एक रिक्षा थांबवली आणि तो जोरात दरवाजा आपटून आतमध्ये बसली. रिक्षाच्या काचेवरून पाण्याचे थेंब खाली घसरत होते. तन्वीने स्वतःचे हात घट्ट आवळले. तिचे मन तिला ओरडून सांगत होते की त्या गर्विष्ठ माणसाच्या सहानुभूतीची किंवा मदतीची तिला अजिबात गरज नाही. तिकडे रणवीरच्या कारमध्येही तेच वादळ पेटले होते. गाडी चालवताना त्याने अचानक जोरात ब्रेक दाबला. स्टेअरिंग व्हीलवर त्यांनी दोन्ही हातांनी रागाने ठसवे मारले. गाडीच्या काचांवर पावसाचे पाणी साचत होते आणि एसीची वाफ तयार होत होती. रणवीरने कपाळ रागाने ताणले होते. काय समजते स्वतःला ही मुलगी, तो गाडीत एकटाच ओरडला. मी काल रात्रभर हिला सांभाळले, अंधारात घाबरली म्हणून स्वतःच्या छातीशी धरून ठेवलं आणि ही मलाच नीच म्हणते. यापुढे हिच्या रस्त्यालाही मी कधी जाणार नाही. त्याने गाडीचा एक्सिलेटर पूर्ण दाबला आणि गाडी रस्त्यावरून वेगाने निघून गेली. 2 तासानंतर शहरातल्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या त्यांच्या मुख्य कॉर्पोरेट इमारतीमध्ये सकाळची नेहमीची घाई सुरू झाली होती. 5व्या मजल्यावरच्या काचेच्या भव्य केबिनमध्ये अजूनही कालच्या त्या वादाचा आणि अहंकाराचा वास रेंगाळत होता. तन्वी केबिनमध्ये आली. तिने तिच्या ओल्या साडीचा तिच्या कुर्त्याचा पदर नीट सावरला. पायामध्ये अजूनही घोट्याची किंचित कसकस जाणवत होती, पण ती जाणीव लपवण्यासाठी तिने मान अधिकच ताठ केली. तिने टेबलवर आपली बॅग इतक्या जोरात आदळली की तिथला पाण्याचा ग्लास हादरला. 5च मिनिटांमध्ये दरवाजा जोरात उघडला गेला आणि रणवीर आतमध्ये आला. अंगामध्ये पांढरा शुभ्र कडक फॉर्मल शर्ट, सुरकुतलेली टाय, कोपरापर्यंत गुंडाळलेला बाह्या आणि चेहऱ्यावर ढागांसारखी काळी गाठी. त्याने तन्वीकडे एक तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकला आणि स्वतःच्या खुर्चीवर जाऊन बसला. केबिनमध्ये पसरलेली शांतता दोन्ही बाजूंच्या अहंकाराला फुगवत होती. तन्वीने लॅपटॉप चालू केला आणि मुद्दाम कीबोर्डवर जोरामध्ये बोटे वाजवायला सुरुवात केली. रणवीरने लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर वर केली. त्याच्या कपाळाची आठी अधिकच घट्ट झाली. मिस तन्वी, कीबोर्डशी मारामारी करायची असेल तर बाहेर जाऊन करा. मला शांततेत काम करायचं आहे. तन्वीने कीबोर्ड वाजवणे थांबवले. तिने खुर्ची मागे सरकवली आणि दोन्ही हात कमरेवर ठेवून ताठ मानेने म्हणाली, हा माझा लॅपटॉप आहे आणि हे माझे टेबल आहे. मी कशीही बोटे वाजवेन. तुम्हाला शांतता हवी असेल तर कानात कापूस घालून बसा किंवा दुसऱ्या केबिनमध्ये निघून जा. रणवीर खुर्चीवरून तडक उठून उभा राहिला. तो मोठ्या पावलांनी तिच्या टेबल जवळ आला. दोन्ही हात तिच्या टेबलवर टेकून तो खाली झुकला आणि तन्वीच्या चेहऱ्यापासून अवघ्या 2 इंचावर आपला चेहरा आणला. त्याच्या डोळ्यांमध्ये आगीच्या ठिणग्या चमकत होत्या. ऐका मिस तन्वी, रणवीरचा आवाज खूप खोल आणि धोकादायक होता. हा माझा प्रोजेक्ट आहे आणि हे माझे ऑफिस आहे. काल रात्री विलामध्ये काय झाले ते मी विसरलोय, पण जर तुम्ही आज पुन्हा 30 नाटकं सुरू केली तर मी तुम्हाला या प्रोजेक्टमधून बाहेर काढायला एका सेकंदाचाही विचार करणार नाही. तन्वीने जराही माघार घेतली नाही. तिनेही तिची मान वर केली. रणवीरच्या श्वासांची ऊब तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती आणि तिच्या केसांमधील मोगऱ्याचा मंद सुगंध रणवीरच्या श्वासामध्ये मिसळत होता. रागाचा हा असा प्रचंड स्फोट होत असतानाही दोघांमधील शारीरिक जवळीक हवेमध्ये एक वेगळाच ताण निर्माण करत होती. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका मिस्टर गर्विष्ठ, तन्वी थेट त्याच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून म्हणाली. तुम्ही मला बाहेर काढणार? मी या प्रोजेक्टची इक्वल पार्टनर आहे आणि काल रात्री विलामध्ये काय झालं ते मी सुद्धा विसरले नाहीये. तुमची ती उपकारातली पकड आणि तो कडकपणा मला आजही तितकाच तिरस्करणीय वाटतो. रणवीरने रागाने तिच्या दोन्ही हाताची मनगटे पकडली. माझ्या मदतीला उपकार म्हणायची चूक पुन्हा करू नका तन्वी. सोडा माझे हात, तन्वी ओरडली. तुमचा हा स्पर्श मला अजिबात नकोय. दोघेही एकमेकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होते. रणवीरचा भक्कम बांधा तन्वीला सोफ्याकडे दाबत होता, तर तन्वी तिची सर्व ताकद लावून त्याला मागे सारत होती. दोघांच्या हृदयाचे ठोके प्रचंड वेगाने चालू होते. रागाच्या या प्रचंड वादळामध्ये प्रेमाचा किंवा मोहपणाचा कोणताही लवलेश नव्हता. तिथे फक्त आणि फक्त 2 विशाल अहंकाराची टक्कर होत होती. तितक्यात केबिनचा दरवाजा अचानक ढकलला गेला आणि असिस्टंट समीर घाबरत आतमध्ये आला.
सर मॅडम, क्लायंटचा नवीन मेसेज आला आहे. समीरला पाहून रणवीरने पटकन तन्वीचे हात सोडले आणि स्वतःचा शर्ट नीट केला. तन्वीने सुद्धा तिचे कपडे सावरले आणि तोंड दुसरीकडे फिरवले. काय काम आहे समीर? रणवीरने कडक आवाजामध्ये विचारले. सर, क्लायंट्सने सांगितले आहे की आज संध्याकाळी शहरातल्या ऐतिहासिक वास्तूजवळ एका नवीन प्रेझेंटेशनसाठी तुम्हा दोघांना एकत्र जावे लागेल आणि यावेळी कोणतेही भांडण चालणार नाही, समीर थरथरत्या आवाजामध्ये म्हणाला. तन्वीने आपली बॅग उचलली आणि रणवीरकडे पाहत म्हणाली, काम मी करेन, पण या माणसाचे तोंड पाहणे मला सहन होणार नाही. रणवीरने ताठ मानेने आपली फाईल उचलली. मला सुद्धा या कटकटी मुलीसोबत एक मिनिटही राहणं शिक्षेसारखे वाटत आहे. दोघेही केबिनमधून बाहेर पडले. त्यांच्यातील ही आगीची ठिणगी विझण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच भडकणार होती आणि या रागीट प्रवासाचा पुढील टप्पा काय असणार हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.